नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय या ग्रंथाचा दुसरा अध्याय ऐकणार आहोत। दुसऱ्या अध्यायात आता हे देव सगळे जे निघालेले आहेत गाराण्याला क्षीराब्दी सागराकडे, त्याचं अत्यंत सुंदर जवळजवळ 100-150 ओव्या त्याच्यावर आहेत। पण तत्पूर्वी आपण काल केले तसं पहिल्या 5 ओव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या वाचूया। श्री गणेशाय नमः, श्री केशवाय नमः। जय जय यदुकुळ कमळ दिनकरा, दुरित कानन वैश्वानरा। दिती सूत मर्दन समर धीरा, इंदिरावरा गोविंदा। द्विसहस्त्र वक्त्र द्विसहस्त्र नयन, तो अनंत बोलका विचक्षण। रसना जहाल्या चिरोन 2 सहस्त्र त्याच्या, मग लाजोनी चक्षुश्रवा। शय्या तुझी जहाला रमाधवा, निगम बोलका बरवा। नेती म्हणून तटस्थ व्यास वाल्मिकांच्या शिणल्या गती, तटस्थ राहिला बृहस्पती। पंचाननाची कुंठित मती, गुण तुझे वर्णा तुझे गुणलक्षण चिदाकाश। तेथे व्यासाधिक उडती राजहंस, भेदित गेले आसमास। ज्यांच्या मतीस सीमा नाही। 5 ओव्या आपण वाचल्या। ह्यात श्रीधर कवींची प्रथा आहे की पहिल्या काही ओव्यांमध्ये काही दृष्टांत असतात सुंदर, आणि मग मूळ विषयाला ते हात घालतात। कधी त्या 5 असतात, कधी 25 असतात। ह्याचा आपण अनुभव घेतलेला आहे। इथे किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा, की आता ह्या हरीचं वर्णन करायला आपण बसलो, त्याला अनेक नावं दिली। यदुकुळ कमळ दिनकरा, दुरित कानन वैश्वानरा, इंदिरावरा वगैरे। त्याचं वर्णन करायला म्हणे सहस्र मुख असलेला नाग तो वर्णन करायला गेला, पण त्याला काही बोलताच येईना, आणि तो जास्त बोलायला गेला तर त्याची जीभ म्हणे रसना जाहल्या चिरोन 2 सहस्त्र। एक एक जीभ त्याची कापलेली आहे। आपण चित्रातही तसं बघतो, तर 1000चे मुख आणि त्याच्या 2000 जिव्हा झाल्या, तरी सुद्धा त्याला काही तुझं वर्णन करता येईना। शेवट तो तुझी शे जाऊन राहिला। वर्णन करण्याची जी काही त्याचा प्रयत्न होता तो त्याने थांबवला, कारण त्याचं हेही लक्षात आलं की वेद इतके बोलके आहेत, ते सुद्धा नेती म्हणून तटस्थ आहेत। पण अशा ठिकाणी व्यास वाल्मिकांसारखे जे आहेत ना कवी, ज्ञानी कवी, ते मात्र म्हणजे त्यांची गती खरी म्हणजे खुंटली कुठेतरी, पण तुझ्या त्या गुणालक्षणाचं जे एक मोठं चिदाकाश आहे, त्यात हे राजहंस आहेत व्यास वाल्मिकाधिक जे आहेत ते, आणि त्यांनी अशी ते सगळं चिदाकाश भेदून जाणारी उडी घेतलेली आहे, आणि ती केवळ त्यांच्या ज्ञानातनं नाही आलेली आहे, तर त्यांच्यातल्या आत्मशक्तीने आलेली आहे। त्यांची आत्मशक्ती त्यांना उडावे असं आपण शेवटची ओवी वाचली। तर अशा प्रकारे ह्या कवींनी लिहिलं, म्हणून आज आपण हरीची लीला ऐकू शकतोय आणि त्याचा आनंद घेऊ शकतोय, असं म्हणून आता ते कथेकडे वळतात। आता पृथ्वी, प्रजा, ऋषीचन, इंद्रदेव ह्या सगळ्यांना घेऊन श्री विष्णूंकडे चालले। क्षीराब्दी सागर, तिथे क्षीराब्दी तटी आले, क्षमस्व। तिथे शेषशायी झोपलेले आहेत विष्णू। मग श्रीधरांसारखी प्रतिभावान कवी आहेत, त्यांना आधी त्याचंच खूप वर्णन करावं असं वाटलं। आता ह्यातलंही विष्णूचं जे वर्णन आहे ना, ते अक्षरशः जे व्यंकटेश स्तोत्र आपण वाचलो, किंवा जे रामाचं वर्णन जेव्हा कौशल्यापुढे राम 8 वर्षीय पुरुष होऊन प्रकट झाले, तसंच इथे वर्णन आहे सगळं। पण जवळजवळ 100-150 ओव्या असतील। त्याच्या आधी त्या क्षीराब्दीचं इतकं सुंदर वर्णन आहे। ती जी जागा आहे ना, ते म्हणजे ते म्हणतात इतकं मोठं एक विशाळ बेट आहे, जणू लक्षानुलक्ष गाव आहेत तिथे, अगदी लांब रुंद असं। काय आहे तिथे तर निर्विकल्प वृक्षांची इतकी दाटी आहे, इतके वृक्ष, आणि त्यांची सावली एवढी मोठी आहे की ती चिदाकाश भेदून गेलेत ते वृक्ष, आणि त्या सावलीचं भाग्य किंवा त्याचा आनंद शिवविरंचीला नाही मिळाला, त्यांच्या ठिकाणी नाहीये कैलासावर वगैरे ती जागा ही, आणि त्यामुळे त्यांनाही ह्याचा आनंद मिळतोय। बरं, जे काही ते मंडप आहे, जे काही त्याचं ते गृह आहे शेषाच्या शय्येवरच बरं का, तर ते आजूबाजूचे जे काही मंडप आहे तो रत्नजडी असं हिऱ्यांनी, मोती, पाचू, माणकं अशा सगळ्यांनी का सजवलेलं आहे। त्यांची प्रभा इतकी फाकले की असं वाटतं म्हणे जैसे पंक्तीचं बैसले गभजतील, सूर्यलाईनीत बसलेत जणू, आणि त्यांचं तेजाने सगळं व्यापून गेलंय अशा प्रकारे। आणि मग मुख्य शिखर जे आहे, जिथे शेषशायी विष्णू पहुडलेत ज्या शेषावर, त्याच्या बाजूची जागा आणि त्या मंदिराचं किंवा त्या मंडपाचं शिखर, ते
महदाकाश भेदून गेलेलं आहे, तिथे सहस्र सूर्यांचा प्रकाश आहे. कारण आपण म्हणतो ना, एका ब्रह्मांडात हे 12 सूर्य आहेत, असे अनेक ब्रह्मांड आहेत आणि तितके अनेक सूर्य आहेत. म्हणजे ह्याची व्याप्ती काय असेल आपण कल्पनाही करू शकत नाही, असं हे क्षीराब्दीचं वर्णन यांनी इथे केलंय. आणि ते म्हणतात, अनंत ब्रह्मांडांच्या स्थितीगती, रेखिल्या अनंत मूर्ती, अनंत शक्ती, त्या मंडपांची पाहता स्थिती चंद्र सूर्य खद्योतवत. म्हणजे ते पण एकदम कमी वाटायला लागले त्यांचं तेज. अशा अनंत ब्रह्मांडाच्या स्थितीगती ह्यावरून मला एकदम आठवण झाली की गीतेच्या 9व्या अध्यायातला जो 7वा का 8वा श्लोक आहे, ज्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलं की बाबा कल्पांत म्हणजे कल्पाच्या अंती सगळी ह्या विश्वातली सर्व भूत मलाच येऊन मिळतात. म्हणजे त्यात शंकर, ब्रह्मदेव, विष्णू सगळे आहेत. आणि नवीन कल्प सुरू झाला की प्रकट होता. आता आपण कल्पनाही करू शकणार नाही. गीता आता जेव्हा मी शिकते तेव्हा सुंदर एक डॉक्टर आशू गोयल म्हणून आहे, ते गीतेवर प्रवचन करतात. तर त्यांनी सांगितलं की हे कल्प म्हणजे काय हो. आपल्याला वाटेल 4 युग, 4 युगाने एक कल्प संपतं. छे, तसं नाहीये. 4 युगाला एक चतुर्वेदी म्हणतात. आता कलियुगाची संख्या 4,32,000 आहे आणि बाकीच्या संख्या आपण दासबोधात अध्यायाचे आणि आपण शिकलेलो आहोत. पण इथे मुख्य की 4 युग म्हणजे कल्प नाही, तर असं आहे की ब्रह्माजीचा जो दिवस आहे त्यातले 12 तास ते जागे असतात आणि 12 तास झोपतात. त्यांचे 12 तास म्हणजे एक कल्प आहे. त्या एक कल्पात काय आहे तर त्या कल्पात 71 चतुर्वेदी आहेत. म्हणजे 4 युगाचे एक चतुर्वेदी, असे 71 चतुर्वेदी आहेत. आणि त्या 71 चतुर्वेदीत मिळून ह्या 12 तासांमध्ये 14 मनू होतात. आपण मनु संवत्सर दरवेळी चैत्र पाडव्याला वाचतो ना, 14 मनू होतात त्यात. असं इतकं प्रचंड, म्हणजे 14 मनूंचं जे काही राज्य, उत्पत्ती आणि प्रलय वगैरे जे काही आहे ते अशा 71 चतुर्वेदी, एका चतुर्वेदी 4 युग. गणित घालणे कठीण आहे, मला जमणारा नाही, पण अगदी अशा 1000 स्थिती गतीचे म्हणून एक कल्प आहे. आणि हे म्हणे 12 घंटे, 12 तास. आणि 12 तास झोपतात ब्रह्मदेव. जेव्हा ते झोपतात तेव्हा हे सगळं परत त्या मूळ पुरुषामध्ये, पूर्ण पुरुषात सगळं सामावून जातं, त्यांचं अस्तित्व उरत नाही. अशा प्रकारे त्यामुळे आता ही ओवी त्याच्याशी अशी रिलेट झाली म्हणा की अनंत ब्रह्मांडांच्या स्थितीगती, रेखिल्या अनंत मूर्ती, अनंत शक्ती. इतक्या ब्रह्मांड, इतक्या युगात परत परत तेच कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग होत गेलं. तितके वेळा राम झाले, कृष्ण झाले. मग त्यांच्या प्रत्येक वेळी काहीतरी वेगळ्या गोष्टी त्या कथांमध्ये निघू शकतात ना. एकच कॅरेक्टर असतं, एखादा वेगवेगळे कलाकार करतात, तेव्हा त्याची अशी स्वतःची त्यात आपल्याला झाक दिसते. तसं इथे तर त्या सगळ्या वेगळ्या ह्या क्षीरसागरामध्ये जे काही ते मंडप आहे तिथे रेखाटलेले आहेत म्हणे इतक्या काळांच्या. असं सगळं सुंदर या शेषाचं वर्णन केलं. बरं, त्यात पहुडलेले विष्णू केवढे आहेत आणि तो शेष केवढा आहे, तर म्हणे लक्षार्ध योजने अव्यंग शेषशाही परमात्मा. 50 सहस्त्र योजन एवढा हा विग्रह आहे त्याचा. म्हणजे 60 सहस्त्र एवढी ती शेषाची शय्या आहे आणि 50 सहस्त्र एवढा हा विग्रह आहे विष्णूचा, म्हणजे देह आहे पौडलेला, असं त्यांनी वर्णन केलं. मग ते सिद्धार्थ म्हणतात, तुम्ही श्रोते विचारायलाच लगेच ह्याला आधार काय, कशावरून एवढा मोठा आहे तो तिकडे. तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मांड पुराणात ह्याच्याबद्दल कथा आहे की नारद मुनी एकदा क्षीरसागरी गेले आणि त्यांनी एक श्लोक उच्चारला की तो श्लोक असा आहे की लक्षार्ध योजनोपेतम विग्रहम कामरूपिणम सर्वाश्चर्यमयम देवम शयानम शेषतल्पके. म्हणजे लक्षार्ध योजनेप्रमाणे पहुडला निलजीमुत वर्ण कोटी मदन वाळून नखांवरून सांडी जाई. इतका पसरलेला विष्णू आहे. तुम्हाला साऊथ मधलं देऊळ आठवत असेल की जिथे 3 द्वार आहेत त्याच्या गर्भगृहाला. एकातून फक्त मुख दिसतं विष्णूचं, एकातून नाभीतला ब्रह्मदेव दिसतो, म्हणजे पोट दिसतं आणि नाभीतील ब्रह्मदेव, आणि एकीकडे चरण दिसतात. लोक ती 3 वेगवेगळी दर्शनं घेतात. तसा हा पौडलेला आहे. डोळ्यासमोर हे सगळं चित्र आणून बघा, आपला चातुर्मास सुरू होतोय आणि इतकं सुंदर त्या शेषशाही विष्णूचं वर्णन ह्या ग्रंथात केलेलं आहे. त्याच्या पुढे आता हे सगळे देव आले आणि हात जोडून कळकळून त्याला विनंती करायला लागले. त्याला म्हणू लागले की आता आमच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. त्याची स्तुती आरंभली त्यांनी की
आज म्हणजे स्तुतीमध्ये पण परत तेच कृष्णाचं सगळं वर्णन आहे जे आपण व्यंकटेश स्तोत्रात वाचतो ते. पण त्यांचं दुःख त्यांनी मांडलं. त्यांनी सांगितलं की अहो इतका त्रास होतोय, ब्राह्मण मारले जात आहेत, यज्ञ मोडले जात आहेत, तर काय करावं आम्ही? कंस चाणुरांनी अगदी गांजून टाकल्या मला, काळ यवनाने अनेक यज्ञ मोडले, जरासंधांनी सगळे राजे बंदी करून टाकलेले आहेत, 22 सहस्त्र आपण वाचलं, गाई ब्राह्मण मारले, विष्णू भक्तांवर इतकं संकट ओढवलेलं आहे. आता पृथ्वी अगदी गांजली, आता फक्त तुम्हीच काही करू शकता. त्याच्या आधी त्या शेषाचं जे वर्णन होतं त्यात आणि जेव्हा ही देवांनी सगळी स्तुती केली तेव्हा या विष्णूच्या सगळ्या अवतारांचं वर्णन केलं. ते आपल्याला थोडंसं ऐकवायचं राहिलं, जे फार सुंदर आहे की हा जो शेष आहे त्याने जेव्हा आपली शय्या तयार केली म्हणजे त्याच्याकरता, तर म्हणे जे किती सहस्र 60 सहस्त्र एवढी त्याची शय्या आहे शेषाचीच. त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या योजना जे काय क्षीरसागर आहे तिथे, तर ती शय्या तिथे म्हणे जागोजागी उशा लावल्या. तर उशा लावल्या कसल्या? तर देहाची वेटोळी ना, साप कसा असतो तुम्हाला माहिती आहे, एवढा मोठा असे गोळे गोळे आपल्याच देहाचे केले आणि त्याच्या उशा तयार केल्या. त्या ओव्या इतक्या सुंदर आहेत की असंभाव्य ज्याचे शरीर मंचक योजनेसाठी सहस्त्र, असंभाव्य एवढं त्या शेषाचं शरीर आहे, 60 सहस्त्राचा मंचक तयार केला योजना एवढ्या अंतराचा, आणि ठाई ठाई उषा बहुवस निजांगाच्या करी शेष, सहस्रफणांची छत्रे विशेष प्रभान माये निराळी. आणि दुसरं असं की तिथे हा जो विष्णू पहुडलेला आहे ज्याचं आपण स्तोत्र आणि नारद मुनींचं जे काही वर्णन त्या विष्णूचं ते ऐकलं. पुढे जाऊन या देवांनी मात्र त्याची स्वतः स्तुती आरंभली आणि ती स्तुती व्यंकटेश स्तोत्रासारखी असं मी म्हटलं, पण सुरुवात सगळ्या अवतारांनी केली त्याच्या शेषाच्या. तर त्यात कुर्मरूप, सृष्टीपाळक, मग सगळं दैत्यांतक किंवा हिरण्यकश्यपू मर्दन, म्हणजे सुंदर सुंदर नावं त्याला दिलेत. त्या ओव्या सांगाव्याशा वाटल्या की जय जय हिरण्यकश्यपू मर्दना, नमो त्रिविक्रमा बलिबंधना, ब्राह्मण कुलपालना म्हणजे परशुरामाचा अवतार, नमो श्रीधरा गोविंदा, नमो पौलस्ती कुल कानन दहना. किती मोठे मोठे जोड शब्द केलेत सिद्धार्थनी, पण इतके सुंदर अर्थपूर्ण आहेत की पौलस्ती कुल कानन दहना. पौलस्ती आपल्याला माहिती आहे, रामायणाची सगळी कथा सुरुवात तिथून होती रामविजयची, की ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्ती, त्याचा पुत्र विश्रवा, त्याचा पुत्र रावण. तर ह्या पुलस्तीच्या कुलाचा संपूर्ण नाश करणाऱ्या अशा तू नमो मी न केतनारी हृदय जीवना, मी न केतनारी मदन, त्याचा अरी शत्रू म्हणजे शंकर, त्याच्या हृदय जीवना म्हणजे त्याच्या हृदयाला आनंद देणारा असा तू म्हणजे राम. असं रामावतारापर्यंत येऊन त्याचं वर्णन केलं. आणि तेव्हा तू इतके इतके पराक्रम केलेस, म्हणजे नृसिंहकूर्म, मत्स्य, वरा, नृसिंह, वामन सगळ्या अवतारांचा उल्लेख केला आणि ह्या सगळ्या ठिकाणी तू दैत्यांचा नाश करण्याचं कार्य केलंस. आता परत तशीच वेळ येऊन ठेवली असं वर्णन केलेलं आहे. मग आता त्यांची ती सगळी स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या विष्णूंनी अंतरिक्षात एक ध्वनी केली, म्हणजे देववाणी झाली असं म्हणा. काय सांगितलं? नाभी नाभी भिऊ नका, चिंता करू नका, मी यादव कुळी अवतार घेईन आणि दुष्टांचा संहार निश्चित करेन. त्याकरता तुम्ही सगळे देव यादव होऊन या, आणि जे उपदेव आहेत त्यांनी गोकुळात जाऊन गोपाळ व्हा, जे ऋषी आहेत त्यांनी गायी वासरं व्हा. मी तुमचं पालन करेन, तुमचा उद्धार करेन. धर्म समीर सस्त नैन, अश्विनव देव दोघे जण, याही कुंती उदरी अवतुर्ण भूभार हरण करावे. म्हणजे यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार दोघं असे 5 जणांनी कुंतीच्या उदरी या आणि ह्या भूभार हरणाला मदत करा. म्हणजे मी मदत करणार आहे पण ते करतील. बृहस्पतीने द्रोण व्हावं, त्यांनी पांडवांना विद्यादान द्यावं, अग्नीने दृष्टदम्न व्हावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाभारत घडलं कसं? द्रौपदीमुळे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे शेवट कृष्णाने येऊन तिला विचारलेले, सगळे प्रेत पडलेत, सगळ्या घरात बायका विधवा झाल्या, सगळे पुरुष मेले तिथले. आणि तेव्हा येऊन कृष्णाने विचारलं, बस कुठल्या सिंहासनावर बसणार आहेस? पुढ्यात प्रेतांचा खच आहे, तुला सम्राज्ञी व्हायचं होतं ना. तिने कलं, तिथे ते सोडलेलं केस, ते दुर्योधनाने हसणं आणि तिथून तिने घेतलेली शपथ आणि तिच्या त्या ईर्षेला, अहंकाराला पोसून युद्धाला पेटलेले सगळे. म्हणून
विष्णू सांगतात की कलह माजवावया आधी पार्वतीने व्हावे द्रौपदी. त्या शक्तीला रोल दिलेला आहे की तू द्रौपदी व्हायचं आणि लक्ष्मीने रुक्मिणी व्हावं आणि वैदर्भ उदरी म्हणजे विदर्भ देशाचा भीमक राजा आहे त्याच्या पोटी जन्म घ्यावा असं सांगितलं. संकर्षण म्हणजे हा शेष आहे तो बळीभद्र होईल आणि वसुदेव देवकीच्या पोटी मी जन्म घेईन. का त्यांच्या पोटी घेईन तर त्यांनी म्हणे 3 जन्म तप केलेलं आहे त्याचं फळ मी त्यांना देईन आणि मी होईनच सुततयांचा. अशी अंतरिक्ष ध्वनी झाली आणि देवांनी जय जयकार केला, साष्टांग नमस्कार घातले. त्यांचा आनंद हृदयात मावत नव्हता. किती मावत नव्हता, कसा मावत नव्हता तर जसा म्हणे एखाद्या अत्यंत खूप मोठा रोग जडलेल्याला जर दिव्य असं रसायन मिळालं किंवा जन्मांधाला नयन आलं अचानक, वणव्यात आपण अगदी जळतोय तेवढ्यात अद्भुत असा घन वर्षाला पाऊस पडला आणि ते जळणं वाचलं. किंवा लक्ष्मणाला वाचवायला हनुमंत जाऊन द्रोणगिरी घेऊन आला त्यावेळी वानर जसे सुखावले असे हे सगळे देव सुखावले आणि आपापल्या स्वस्थानाला गेले. पुढे इकडे असं झालं की यदुवंशात शूरसेन राजा, त्याला वसुदेव नावाचा पुत्र झाला. आता ह्याच्या पोटी वासुदेव येणार ही भविष्यवाणी असल्यामुळे त्याचं नाव वसुदेव ठेवण्यात आलं. देवही सुखावले की आता ह्याच्या पोटी कृष्ण येणार म्हणून. इकडे मथुरेतला राजा उग्रसेन, या उग्रसेनाला कंस झाला. बरं आपल्याही मनात येतं ना की उग्रसेन इतका चांगला राजा, त्याची पत्नी पतिव्रता चांगली आणि मग का बरं यांना इतका दुष्ट मुलगा झाला असेल. आपण कर्मसिद्धांत सगळे गीतेतले आठवतो. नाही, ते असं होतं की ह्या राजाची जी पत्नी होती तिला एका दैत्याने पळवलं, जंगलात नेली आणि भोगली. म्हणजे काय तेव्हापासून चालू आहे आता तेच चालू आहे. कुठेही खंड नाही. सगळे दुष्ट आहेत म्हणूनच देवाला अवतार घ्यायला लागतोय आणि म्हणून हे विश्व चाललेलं असंच 84 लक्ष आणि फिरत नाही का. असो, सो तिला बळेच भोगली आणि तुला पुत्र होईल म्हणून सांगितलं. तेव्हा तिने शाप दिला चिडून आणि म्हणाली झाला ना मला पुत्र तरी त्याचा श्रीकृष्ण वध करेल, अगदी आपटून मारेल त्याला. आता तिने जो अवतार धारण केला क्रोधाचा, आधी असह्य होती, तो बघून तो दैत्य म्हणे पळाला. त्यामुळे तिला हा जो पुत्र झाला तो दुष्ट वृत्तीचा झाला. पण कारण पितयाचा त्या तऱ्हेत नाही असा त्याने उल्लेख केला. का उग्रसेन मथुरानाथ कंस दुरात्मा त्याचा सुत परी ते पितृरेत नवे निश्चित अन्य वीर्य मिसळले, त्यामुळे तो दुष्ट झाला. ह्या उग्रसेनाला मुलगी झाली, तिचं नाव देवकी. अत्यंत सुंदर अशी मुलगी. जेव्हा उपवर झाली त्यावेळेला शूरसेन राजा जो वसुदेवाचा पिता तो लग्नाकरता आपलं सगळं दळभार घेऊन विवाह मांडण्याकरता मथुरेला आला. आता बघा जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा हा भाऊ कंस दुष्ट आहे पण तो खुश झाला होता आणि त्यानेच सगळं केलं. त्याने जानवशा करता छान मोठं घर म्हणजे महाल दिला, देवक प्रतिष्ठा केली, नंतर स्वागत केलं त्यांचं आणि ह्या उग्रसेनाने ह्या शूरसेनाची आणि वसुदेवाची पूजा केली की ज्याच्या पोटी येलं जगजीवन त्याची पूजा करी उग्रसेना. हे सगळं झालं आणि आता वरात निघायची ठरली तर मिरवावया दोघे वधूवरे वरात काढली कंसासुरे. स्वतःच वरात काढली, तो आनंदी आहे सगळा. पण तो रथावर बसला, वरात काढली आणि तिथे देववाणी झाली. काय की अरे कंसादुष्टा काय नाचतोयस आनंदाने, ह्या देवकीचा जो पुत्र आहे ना आठवा तो तुझा वध करेल. झालं. एवढं ऐकल्या क्षणी कंस दचकला आणि आता कासयाची भगिनी टाकू वधूनी असं ताबडतोब ठरवलं. तिला त्या रथावरून खेचली, केस पकडले आणि आता तो तिला मारायला निघाला. तेव्हा हा वसुदेव, नुकतं लग्न झालेली नवरा नवरी होती त्या रथात, वसुदेव त्याच्या पाया पडून म्हणाला की अरे तू का स्त्रीला वधायचं पाप करतोयस, हे पाप खूप मोठं आहे. आता तू ह्या पापात पडू नकोस, तू तिला मोकळं सोड. मी तुला सांगतो की आम्हाला जे पुत्र होतील ते मी तुला देऊन टाकेन लगेच, पण तू तिला आत्ता मारू नकोस. आणि तो त्याच्याकरता एक सुंदर तत्वज्ञान त्याला सांगतो की म्हणतो की तू का बरं मारायला निघालाय स्त्रीला. तुला माहितीये का की गायी मारणं, ब्राह्मण मारणं ह्याहीपेक्षा सगळ्यात मोठं पाप स्त्री हत्या आहे. तर तू ती करून कशाला पापाचा धनी होतोयस. मग त्याला पटलं की शतवृषभ वधिले, एक गोहत्येचे पाप घडले, 100 गोवधाहून वागळे ब्रह्महत्येचे पाप असे आणि शतब्रह्महत्यांचे पाप जाणं एक स्त्री हत्ये समान. तर तू तर राजा सुजाण आहेस, तर तू स्त्री दान कर मला, म्हणजे दिलेलीचा विवाह करून ना, आणि सोड, मी तुला सगळे पुत्र आणून देईन असं शब्द देतो. शब्द दिल्यावर विश्वास बसतो कंसाचा
पण तो काय करतो, ताबडतोब त्यांना शृंखला घालून बंदिवासात टाकतो. म्हणजे की जरी हा असं बोलला तरी कुठेतरी जर ह्याने आपला शब्द पाळला नाही तर, म्हणून त्यांनी तुरुंगात टाकलं. शृंखला बांधल्या आणि बाहेर सेवक लावले आणि सगळ्या सेवकांना आज्ञा केली की ह्याला मूल झालं की मला लगेच कळवायचं. आणि मग त्याप्रमाणे होत गेलं की पहिलं मूल झालं तिला, तेव्हा स्वतःच नेऊन दिलं वसुदेवानी. तर त्याच्या मांडीत त्याने हातात मूल घेतल्यावर त्याला दया उपजली कुठेतरी. तो म्हणाला की 8वा पुत्र मारणार आहे ना, मी ह्याला कशाला मारू, ह्याला तर कशाला मारू. पण बघा, तिन्ही लोकी कोणाचा संचार असतो, नारद मुनींचा. आले इथे कळ लावायला, कारण पुढचं सगळं महाभारत घडायला हवं होतं ना, त्यामुळे आले नारद कळ लावायला. तो म्हणाला की अरे काय तू कशाला भुललायस, तुझं चित्त असं भुललं कसं, तुवा सोडिले वसुदेवस्ता, परी तुझा शत्रू कोणता, 8पासून उफराटे गणिता तरी पहिलाच शत्रू तुझा. 8 कुठून मोजायचे, उलट्या मोजल्यास तर पहिला पुत्रच शत्रू असू शकतो ना, तुला काय माहित आहे, दुसरा की तिसरा का चौथा कळणार नाही तुला आणि तू प्राण मात्र घालवशील. झालं. ब्रह्मसुताचं म्हणजे नारद मुनींचं ऐकलं, कंसाने मान तुकवली आणि मग निघाला तसाच्या तसा आला तिकडे. आणि वर त्यांनी नारदाने अजून हे पण त्याला शिकवलं की नारद हितशत्रू होय, हित सांगून करवी क्षय. हितशत्रू आपण कोणाला म्हणतो की तो आपलं हित असं दाखवतो पण खरं तर आपलं काहीतरी नुकसान करायचं असतं त्याला. तसं नारदांनी केलं की दाखवलं की आपण ह्याचे हितशत्रू आहोत म्हणून. पण बाळविसा करता पाहे अल्पायुष्य होतो. खरं तर लहान मुलाला मारल्यावर ती व्यक्ती अल्पायुष्य होते, पण हे त्याला घडू द्यायचं नव्हतं आणि त्याच्या राज्य बुडायलाच होतं, त्याचा कुलक्ष व्हायलाच हवा होता नारदांना, म्हणून त्यांनी कंसाला ही बुद्धी दिली. कळल्याबरोबर कंस क्रोधात निघाला, बंदीशाळेत आला, ते मूल घेतलं हातातून खेचून तिचं आणि दगडावर आपटलं. आपटता क्षणी त्यात ते गतप्राण झालं. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली. मग असं करता करता तिच्या 6 प्रसूती झाल्या. 6 प्रसूतींना त्यांनी तेच केलं, 6 गर्भ भरले. इतकं पाप साठलं त्याचं, कित्येक गाई विप्र बांधलेल्यांनी जे पाप होतं ना त्याच्या कितीतरी पटीने पाप त्याने आपल्या हाताने करून घेतलं. आता ह्या क्षीरसागरात राहून विष्णूंनी काय लीला केली ती आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायची आहे, पण ती आता पुढच्या अध्यायात. श्रीकृष्ण कथा कमळ कुमार सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर. तुम्ही सगळे भ्रमर आहात. माझी पद्यरचना केसर अतिसुवासे सेविजे. अशी ही सुंदर रचना आपण ऐकणार आहोत. आता 7व्या आणि मग 8व्या पुत्राचा जन्म आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत. असं सांगून नेहमीप्रमाणे सिद्ध कवी शेवट इथे असा करतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर परिसोत संत द्वितीयाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.